नमस्कार, मी रोहिणी जाधव. आपल्या या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. आजचा आपला जो विषय आहे तो नेहमी सगळ्यांच्या लाईफमध्ये घडणारा विषय आहे. इनफॅक्ट प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येक नात्यात हा विषय नेहमीच घडत असतो. आणि तो विषय आहे भांडण, वाद, राग, रुसवा. प्रत्येक घरात, प्रत्येक नात्यात हे चालूच असतं. पण मुद्दा हा आहे की हे भांडण, वादविवाद, रागरुसवा किती वेळ, किती दिवस, किती महिने चालू राहावं? माझ्या बघण्यात तर असेही लोक आहेत जे वर्षानुवर्ष एकमेकांशी बोलत नाहीत. हल्ली तर मानसिकता एवढी बिघडली आहे ना, की आपल्या मनासारखं नाही झालं की लगेच वाद घालायला सुरुवात करतात लोक. याच्यामध्ये एक नातं नेहमी भरडलं जातं आणि ते नातं आहे नवरा बायकोचं. असं म्हणतात की नवरा बायको म्हटलं की भांडण हे चालायचंच. पण या नात्यात सुद्धा प्रश्न हा असतो की आधी माघार घ्यायची कोणी? हे भांडण आणि वादविवाद कोणत्याही नात्यामध्ये असू शकतं. भाऊ बहीण असू दे, मित्रमैत्रिणी असू दे, बाप आणि मुलगा यांचीही भांडणं विकोपाला गेलेली आपण बघितलेली आहेत. हल्ली समाजामध्ये आपण बघतो ना की भांडण, वादविवाद, रागरुसवा हे एवढं प्रचंड प्रमाणामध्ये वाढलंय की हा विषय खूप मोठा होण्यासारखा आहे. आणि याचे परिणाम पुढे काय होतात याच्यावरती मी एक व्हिडिओ नक्की बनवेन. आजचा मुद्दा हा आहे की भांडण झाल्यावर, वाद झाल्यावर, राग आल्यावरती पुढे काय? माझं असं प्रामाणिक मत आहे की भांडण झाल्यावर, वादविवाद झाल्यावरती फार काळ कोणावर रुसून राहायचं नाही. फार काळ कोणाशी अबोला धरायचा नाही. विषय लगेच निपटून टाकायचा. ज्या विषयावरून किंवा ज्या गोष्टीवरून भांडण झालंय किंवा वाद झालाय, तो विषय समोरासमोर स्पष्टपणे बोलून लगेच संपवून टाकायचा. अगदीच एकमेकांना नाही पटलं, तर तो विषय तेवढ्यापुरता बाजूला ठेवायचा आणि बोलणं चालू ठेवायचं. कधी-कधी तर समोरच्या व्यक्तीला त्याची चूकही माहिती नसते आणि लोक अबोला धरतात. समोरच्याला ब्लॉक करून टाकतात. समोरच्याला त्याची चूक तरी सांगा काय आहे ती. असाच राग धरायचा, असंच भांडण करायचं, असाच वाद घालायचा, याला काहीच अर्थ नाही आहे ना. त्या व्यक्तीशी अबोला धरून, त्या व्यक्तीला ब्लॉक करून काय मिळतं? त्या व्यक्तीला हर्ट करून काय मिळतं? ॲटलिस्ट त्या व्यक्तीला त्या व्यक्तीची चूक तरी सांगा. काहीतरी सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करा. संवाद साधून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. फक्त आपल्याला राग आलाय किंवा समोरच्याचं काही पटलं नाहीये म्हणून समोरच्याला ब्लॉक करायचं, त्या व्यक्तीला हर्ट करायचं, त्याच्याशी अबोला धरायचा, हे कितपत योग्य आहे? आणि हा कुठला अहंकार, कुठली घमेंड, काय निष्पन्न करायचं असतं याच्यामधून? आपल्या श्वासाचा भरोसा नसतो आपल्याला, पुढच्या क्षणी आपण श्वास घेऊ की नाही. मग अहंकार कुठला, घमेंड कुठली? उद्याचा दिवस आपण पाहू की नाही हे कोणाला माहिती नाहीये. आपला श्वास आपण कंट्रोल करू शकत नाहीये आणि तुम्ही दुसऱ्याला कंट्रोल करायला जाता. चालता बोलता माणसाला अटॅक येतो. सकाळी ऑफिसला गेलेला माणूस संध्याकाळी घरी येईल की नाही याची शाश्वती नसते. आणि आपण काय करतो? समोरच्या व्यक्तीचा राग धरून त्या व्यक्तीशी अबोला धरायचा, भांडण करायचं, ब्लॉक करायचं आणि मग हे कंटिन्यू करत राहायचं. आयुष्यभर हेच करत राहायचं. कोणाचा राग आला की त्याला ब्लॉक करायचं, त्याच्याशी अबोला धरायचा, वर्षानुवर्ष बोलायचं नाही आणि मग असंच आयुष्य संपतं, असंच मरायचं, परत पुढचा जन्म घ्यायचा, परत टू बी कंटिन्यू. या जन्माची सगळी कर्म घेऊन पुढच्या जन्मामध्ये परत सगळं ॲज युज्युअल. पण आपण हा विचार का नाही करत की जोपर्यंत या जन्मामध्ये जिवंत आहोत तोपर्यंत समोरच्या माणसाला समजून घेऊया? हा विचार का येत नाही आपल्या डोक्यामध्ये? समोरच्या माणसाची चूक काय आहे ते समोरच्या माणसाला सांगा. भांडणं करा, वादविवाद करा, नाही म्हणतच नाही आहे, आपण माणसं आहोत, ते होणारच आहे. पण त्या भांडणाचा मुद्दा काय आहे हे समोरासमोर बसून आपण निपटवू शकतो की नाही? भांडणात, वादविवादामध्ये, रागरुसव्यामध्ये चूक कोणाची आहे हे महत्त्वाचं नाही आहे. बघा, रागामध्ये, भांडणामध्ये माणसं गमावू नका, माणसं दुखवू नका, कारण ही माणसं परत भेटत नाहीत. जन्म परत मिळेल की नाही सांगू शकत नाही. पुन्हा तीच माणसं भेटतील की नाही हेही आपल्याला माहिती नाही आहे. आणि ज्या माणसांची चूकच नसते त्यांना स्वतःला नक्की काय झालं हेच माहिती नसतं,
त्यांना तर हर्ट करूच नका. नाहीतर ॲटलिस्ट चूक तरी सांगा की बाबा मला हा विषय पटलेला नाही आहे म्हणून मला राग आलेला आहे. विषय संपला. तुम्ही अचानक न सांगता अबोला धरणार, न सांगता ब्लॉक करणार, हे तुम्हाला तरी योग्य वाटतं का? तुमच्या बाबतीत जर कोणी असं केलं तर? सो प्लीज माणसं ओळखायला शिका. जी माणसं तुमच्याशी चांगली आहेत त्यांच्याशी कधीही असं वागू नका. माणसं जपता आली पाहिजेत. अहंकार, घमेंड, मीपणा धरून काहीही होत नाही. अहंकार धरणारी लोक कधीही सक्सेस होत नाहीत. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन टॉपिक आपण या चॅनलवर बघणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला कोणी अचानक ब्लॉक केलं तर पुढे काय, हा विषय आपण घेऊन येणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या.